हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओ आपल्याला बनवायचा वेस्टेज वस्तूंपासून, ठीक आहे। असे कप हवेत, हा सनमाइक आहे आणि या त्याच्या स्ट्रीप आहेत। तर आपल्याला 5 सेंटीमीटर मध्ये सगळ्या स्ट्रीप कटिंग करून घ्यायच्यात। कटिंग कशा करायच्यात ते पण बघा। तर अशा प्रकारचं कटर असणं पण गरजेचं आहे। आता स्टेप 2 करायचं आहे आपल्याला। तर फेविबॉन्ड घेतलेला आहे मी। अशा प्रकारे यावर स्टिक करत जायचं आहे, ठीक आहे। इथे थोडं गॅप राहिलं ना तर चालेल, पण वरती गॅप ठेवू नका। तर अशा प्रकारे आपल्याला सगळं लावून घ्यायचं। तर मी ना थोडीशी वूल घेतलेली आहे, हे बघा। आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे। इथे ग्लू लावून घ्यायचं आहे, हे बघा। त्यानंतर आपल्याला ही पॉइंट आहे ना इथे दाबायचं आहे। असं करत करत आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे सगळं। मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला भेटते। तर बघा, हे ना आपण सगळ्या साईडला अशी वूल लावून कंप्लीट केलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, वूल आहे ना इथे पट्टीसारखी लावून घ्यायची आहे आणि डबल ओव्हरलॅप करायचे। हे बघा, आता ही ओव्हर होते बघा वर। त्यानंतर इथे एंड करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारचे आपल्याला सगळे ग्लास तयार करून घ्यायचे आहेत। तर इथपर्यंतचं काम आपण बघितलेलं। आता बघा, आपण ना काचा घेतलेल्या आहेत, ठीक आहे। हे काइट शेपचे मिरर आहेत आणि आपल्याला हे बसवायचे आहेत याच्यावरती। असं सगळं सर्कल आपल्याला कंप्लीट करायचं आहे। तर अशा प्रकारे मी कंप्लीट करून घेतलेले आहे। त्यानंतरच आपलं काम कंप्लीट झालेलं। मी ग्रीनवाला कंप्लीट केला, तर रेडवर काय करायचं आहे ते दाखवते। आता आपल्याला काय करायचं आहे की दोन रेषांचा गॅप सोडून एक लाईन भरायची। कशी भरायची ती बघून घ्या। त्यानंतर हे 2 लाईन सोडायच्या आणि तिसऱ्या लाईन मध्ये फिलअप करायचं आहे। असं करून सगळीकडे लावून यायच्यात आपल्याला 2-2 लाईन सोडून। अशा प्रकारे आपल्याला एक लाईन फिलअप करून 2 लाईन सोडून मध्ये एक मिरर पुढच्या लाईन करायच्या। अशा प्रकारे करायच्या। जर इथे बघा, मी आहे ना असे 4 बनवलेत। 4 कप गोल्डन लेस लावून बनवलेत आणि 4 कपांमध्ये सिल्वर लावणार आहोत आपण। अशी समोसा लेस बोलतात तिला, तीच आपण अटॅच करणार आहोत तिथे। तर असं करून कंप्लीट करून घेऊया आपण। तर पुढे बघूया। हा मी हे बुकरम नाही आहे, हे मोठे मोठे बुटीक किंवा ड्रेस डिझायनर वापरतात ना तसं मटेरियल आहे आणि मी चुकून ऑर्डर केलेलं, पण मला आता कशात तरी वापरावंच लागेल। तर हे कडक आहे, जसं आम्हाला हवं आहे तसंच आहे। तर याच्या जागी तुम्ही बुकरमचा वापर करू शकता। 8 बाय 40 इंचाचा पट्टा कट करून घेतलाय। आणि जास्त ड्युरेबल राहावं म्हणून आपण त्याच्यात टाके घालून घेणार आहोत। थोडं वूलचा दोरा घेतलेला मी। तर सगळं मी असं स्टिच करून घेणार आहे। फक्त ही कॉर्नर आपल्याला साईड अशी स्टिच करून घ्यायची इथून। तर अशा प्रकारे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे। पुढे बघूया, ही सिल्वर गोटापत्ती जड आहे। ही बघा, तिच्यापेक्षा मोठी मिळाली ती घ्या। 1 इंच 1 सेंटीमीटरचं अंतर सगळ्या साईड, इकडून पण। संपूर्ण पट्टाभर आपल्याला अशी लावून घ्यायची जर, आणि असे 3 पट्टे पण लावणार आहोत, ठीक आहे। तर असंच मी फुटपर्यंत कंप्लीट करून घेते। तर अशा प्रकारे आपण 3 पट्टे अटॅच करणार आहोत। जो तोरणासाठी आपण पट्टा घेतलेला आहे ना
तो कसा मध्ये मध्ये बघा रिकामी वाटतो, आपल्याला तो भरायचा आहे गॅप. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, अशा कुठल्याही प्रकारचे तुम्हाला जे आवडत असेल ती लेस घ्या आणि इथे अटॅच करत जायचे. तर अशा प्रकारे आपल्याला ती अटॅच करून घ्यायची आहे. आता ही दुसरी लाईन आहे ती पण आपल्याला अशीच कंप्लीट करून घ्यायची आहे. हे मधलं भरलं मी, आता इथे काय करायचं ते बघते. 30 राऊंड घ्यायचे. अशा प्रकारे लपेटून घ्या, काही घ्या तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, ते झाल्यानंतर 30 राऊंड आपल्याला एक जवळजवळ इतका दोरा कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ह्याला खाली ठेवा, त्यानंतर ह्याला वरती ठेवायचं याच्यावर आणि याला मूव करून घ्यायचं, इथे खाली सरकवून घ्यायचं. पकडल्यानंतर दोन्ही साईडने याला गाठ बांधून घ्या. असंच नॉट आपल्याला 2 ते 3 मारून घ्यायचं त्याच्यात, आणि एक्स्ट्रा असतील तर असे साईडने कापून टाका. अशा प्रकारे आपलं हे रेडी होईल फूल. अशा प्रकारे सगळी फुलं बनवून रेडी करून घ्या. प्रकारची इझी फुलं आपण बनवून याच्यावर अटॅच करणार आहोत. सगळ्या पूर्ण पट्टाभर तिथपर्यंत लावणार आहोत. लावून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आपली वरची लाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण खालची लाईन घेतोय. तर हा रेडी झालेला आहे. ह्याच्यावरती आपल्याला दुसरं वर्क करायचं आहे, पण करावंच लागेल, कारण काय तेवढं ते मग अट्रॅक्टिव्ह नाही दिसणार. ठीक आहे, तर आपण ना पुढे काम करायला घेऊया. मिरर यावर बसवायचे आहेत, पण तर आता ना पुढे बघूया आपण. ठीक आहे, ह्याला होल बनवून घेतलेला मी. एक आपल्याला हे लागेल, थोडासा फेविकॉल हातावर घ्यायचा आपल्याला, आणि थ्रेडचं पहिलं टोक असेल ना त्याला थोडंसं शार्प बनवून घेऊया, पॉइंटेड बनवून घेऊया. चांगलं पॉइंटेड बनवून घ्यायचं आहे. हे बघून घ्या, जितकं मोठा हवा असेल ना तेवढा मोठा तुम्हाला दोरा कट करून घ्या. त्यानंतर दोरा ओवून घ्या आणि हे आहे ना याला उलटं करायचं. ठीक आहे, बरोबर मध्ये काढलं ना, इथून आपल्याला सुईला आतमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक मोती घ्यायचा आहे छोटा, पण तो मोती आहे ना या सुईमधून नका टाकू, कारण मला तर प्रॉब्लेम येतोय. म्हणून मी काय करते की त्याला बाजूला करते सुईला. सर्व मोती जेवढे पण आता अटॅच करीन. त्यानंतर एक मिरर घ्यायचा आहे. कसाही शेप घ्या, राऊंड घ्या किंवा स्क्वेअर घ्या किंवा काईट शेप घ्या, असा वाला तुम्हाला जसा आवडेल तसा. ठीक आहे, त्याला इथे ठेवायचं आहे. त्यानंतर त्यावर ग्लू अप्लाय करूया. मग ना हे दोरा असा उठलाच आहे, इथे स्टिक करून घ्यायचं आपल्याला हे. त्यानंतर दुसरा मिरर यावर उलटा ठेवायचा आहे. जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा. फार छान तोरण बनणार आहे आपलं. ठीक आहे, आणि आपले क्लोथ क्लिप असते ना, म्हणजे कपड्याला लावायची, ती आपण याला अटॅच केलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 मोती घ्यायचे आहेत, अजून 3 मोती घ्यायचे. एक छोटा मोती गोल्डन आणि 2 मोठे व्हाईट. याची साईज तुम्हीच डिसाईड करा कशी तुम्हाला हवी आहे, लहान हवी आहे की मोठी हवी आहे. ठीक आहे, एवढं केल्यानंतर आपल्याला या ग्लासाच्या आतमध्ये थ्रेड आपला घुसवायचा आहे. दुसऱ्या साईडने बाहेर काढून घ्यायचं तुला. पण आता आपलं झालेलं आहे, थोडंसं स्टिक होऊ दे. त्यानंतर आपल्याला मोती टाकायचा छोटावाला, मग एक मोठा मोती पडेल. त्यानंतर एक पुन्हा छोटा मोती घ्यायचा आहे. इतकं झाल्यानंतर एवढं एका बोटाचं एवढं अंतर आपल्याला सोडायचं आहे आणि पुन्हा एक मिरर बसवून घ्यायचं आहे. पुन्हा एक मिररची जोडी बसवायची आहे.
सेम ते तसंच करायचं आहे. बोटाचं अंतर आपल्याला सोडायचं आहे, त्यापेक्षा थोडं जास्त सोडलं तरी जास्त चांगलं आहे. आणि त्यानंतर दोरा प्रेस करायचा आहे. त्यानंतर एक लास्ट आपल्याला जोडी मोत्याची पण टाकून घ्यायची. पुन्हा गोल्डन मोती. अशा प्रकारे आपल्याला हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याला ड्राय होऊ दे, त्यानंतर आपण पुढे बघूया. आणि आता असंच आपण सगळ्या कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे. आधी गेलो होतं तसंच आपल्याला हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. एक लटकन लावायचे, त्याच्यानंतर आपल्याला हे ॲड करून घ्यायचे. एक मोती, 2 छोटे मोती आणि एक मोठा मोती. मग आपल्याला काय करायचं आहे, ग्लू लावून घेऊया मिररला. सेम प्रोसिजर आहे, तसंच करायचं आहे, जास्त काय डिफरन्स नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला वरतून मिररनी पॅक करून घ्यायचं आहे. मिररनी पॅक केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा मोती घालायचे. तेवढंच अंतर सोडायचं. परत एका चिमटी एवढं म्हणजे आपल्या बोटाच्या एवढं अंतर आपल्याला सोडून मिररची एक जोडी अजून इथे प्लेस करायची आहे. ठीक आहे. तर मी प्लेस करून घेते ती जोडी. वरून मिररने पॅक करून टाकायचं. पुन्हा आपल्याला हे टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये मोती टाकून घ्यायचे. तर मी जसं बोलली होती तसं आपल्याला 4 जोडी लागलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला मोती लागतील, ते मोती आपण ॲड करून घेऊया. लास्ट मोतीची जोडी जाणार आहे यात. आणि असे किती लागतील ते मी तुम्हाला सांगते. 8 ग्लासांच्या जोडी बनवल्यात आणि 8 लटकनच्या जोडी बनवायच्यात आपल्याला. ठीक आहे. तर पूर्ण करूया आणि भेटूया. तर आपला हा बेल्ट कंप्लीट झालेला आहे. याच्यावर मी अशा पद्धतीचं वर्क करून घेतलं आहे. आपल्याला ह्याला उलटं फिरवायचं आहे, म्हणजे आपल्याला इथून अशी लटकन लावायचे. तर त्यासाठी आपल्याला ह्याला उलटं फिरवावं लागेल. ठीक आहे. उलटं फिरवल्यानंतर दोन्ही साईडनी, म्हणजे इथून 1.5 इंच आणि तिथून 1.5 इंच, दुसऱ्या टोकावरून 1.5 इंच, असं 1.5 इंच आपल्याला सोडायचं अंतर. आणि इथून स्टार्ट करायचे. दाखवते काय करायचं. तर इथे आपल्याला सुईची गरज पडणार आहे. आपण ज्या लटकन बनवून घेतलेल्या बेल वगैरे, बेल आणि त्या ह्याच्या लटकन बनवून घेतल्यात, त्या आता आपल्याला इथे अटॅच करायचे आहेत. ठीक आहे. तर अटॅच करायसाठी सगळ्यात पहिलं आपल्याला सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा त्या बेलच्या पाठी जो धागा आपण सोडलाय ना, तर जिथे आपण 1.5 इंच सोडलाय त्याची मार्किंग केले ना, तिथूनच आपल्याला पहिला टाका घालून घ्यायचा आहे. किती अंतर पाहिजे ते आपण आपलं डिसाईड करून घ्यायचं. ठीक आहे. एवढं सोडते मी, म्हणजे जवळजवळ 1 इंचाचं अंतर मी इथे सोडलेलं आहे. ही एक बेल मी आता बसवली आहे. पुढच्या साईडला नाही, हे बघा, हे अशी आली पाहिजे, पण आपण ही वर खाली बसवणार आहोत. तर आता येलोवाली अटॅच करते मी. तर जिथून 1.5 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं ना, तिथून पुढे आपल्याला 5-5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. ही 5 इंच, त्या पुढे आपल्याला 10 वर करायचं आहे. तर असे इथे आपल्याला बेल बसवायचे आहेत. जिथे 5 इंचाचे एंड येतो ना, तिथे आपल्याला बेलची सेटिंग करायची. 2.5 वरती आपल्याला ही झुमर बसवायचे, त्याला काय बोलतात, झालर किंवा हे. आणि हिला पूर्ण पॉइंट पर्यंत न्यायचं आहे आपल्याला. इथं एंड आहे ना, इथपर्यंत आपल्याला ही बसवायची, एंड पर्यंत. ठीक आहे. इतकं झाल्यानंतर इथे दोरा कट करून घ्यायचा. बोलायचं काय, ह्याच्यात आपल्याला एक्झॅक्टली झिगझॅग ॲटममध्ये बसवायचं आहे. आपल्याला झिगझॅग सारखे, म्हणजे वर खाली असे बसवत जायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 2.5 वर मार्किंग करून घ्यायचे. आता हे जे बडी आहेत ना लास्टवाले, हे आपल्याला इथे पूर्ण टच करायचे. आणि हे वाले आहेत ना, ह्याच्यामध्ये आपल्याला एवढा गॅप सोडायचा आहे. हे बघा, आता यांचं अंतर आहे ना, हे इक्वल आहे. मी तुम्हाला जे सांगते आहे ना, ह्याच्यामध्ये आपण एवढा गॅप सोडलेला आहे. एक जवळजवळ 2-2 बोटांचं अंतर सोडलेलं आहे. आणि याला अंतर नाही सोडलं, याला डायरेक्ट अटॅच केलेलं आहे इथपर्यंत. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता पूर्ण करते मी पूर्ण, आणि त्यानंतर तुम्हाला हे दाखवते. ठीक. तर आपण यांना बेससाठी जे वापरलेलं ना, तेच मटेरियल तर कॅनव्हास मी घेतलेलं आहे. आणि त्याला छोटाच 1 इंचाच्या स्ट्रीपमध्ये कापून घेतलं आहे.
तर आता आपल्याला असं फोल्ड करून याच्यामध्ये टाकून इथे लावायचं आहे, नाहीतर पण हँग करू शकणार नाही. ठीक आहे, इथून आपण एक एक टाका टाकून घेऊ आणि काढून टाकूया सुई. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की इतके सेफ नाही वाटत आहे तर अजून 2-3 टाके तुम्ही इथून घालू शकता. मध्ये 2-3 रिंग अजून बसवणार आहे, कारण तुला सेफ्टी यावी म्हणून. तर आपण एक इथे बसवले, एक रिंग त्या टोकाला बसवली. ठीक आहे, चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑलवर सेट करून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले व्हिडिओजला पूर्ण वॉच करा, लाईक करा, शेअर करा मित्रमंडळींमध्ये, आणि घरी बनवून बघा कसं वाटलं तुम्हाला ते पण कळवायला मला विसरू नका. थँक्यू.